बातमी आहे महादेव जानकर यांच्या संदर्भात। महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। चर्चा ही सकारात्मक असल्याची जानकरांनी माहिती दिलेली आहे। जानकरांना मवियाकडून माढ्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीकडून माढ्याची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता ही वर्तवली जाते। माढ्याची उमेदवारी मिळणार असल्याची जानकरांची जय महाराष्ट्रला माहिती दिलेली आहे। महादेव जानकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी आज राष्ट्रपतीच्या शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर एक्सक्लुझिव्ह महादेव जानकर जे आहेत ते जय महाराष्ट्र सोबत आहेत। जानकर साहेब, आज चर्चा झाली पवार साहेबांसोबत, नेमकं काय घडामोडी घडतायत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? भाजपचा हात तुम्ही सोडताय, महाविकास आघाडीमध्ये सामील होताय, या सगळ्याबाबतच्या चर्चांवर तुम्ही चर्चा केली? महाविकास आघाडीला आणि महायुतीला मी मागे 2-3 महिन्यापासून सांगतोय की महायुतीनं आम्हाला 2 जागा द्याव्यात आणि महाविकास आघाडीने आम्हाला 3 जागा द्याव्यात। तर ह्यात फक्त रिस्पॉन्स पवार साहेबांनी दिलेला आहे। पवार साहेब म्हणले की बाबा मी माझ्या माड्याची 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडतो, म्हणून पवार साहेबांशी माझी चर्चा होती। बाकी कुणाशी चर्चा नाही, कारण त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला उत्तर दिलंच नाही। ना महायुतीनं दिलं, ना काँग्रेसनं दिलं, ना शिवसेनेनं दिलं, फक्त पवार साहेबांनी उत्तर दिलं। म्हणून पवार साहेबांशी माझं चर्चा चालू असते। पण या चर्चेतून काय नेमका निष्कर्ष निघाला आहे? माढ्यात जागा खरंच तुम्हाला मिळते का? तुम्ही मनापासून खरंच लढताय का? आणि भाजपची आणि एकंदर महायुतीची साथ सोडताय का? नाही, मी लढणारच आहे। माढा आणि परभणीतून स्वतः 2 ठिकाणी अर्ज भरणारच आहे। मला महायुतीनं महायुतीनं साथ दिली न दिली तरी मी स्वतः तयारी केलेली आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। पवार साहेबांची इच्छा आहे की ती जागा महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे आली आणि राष्ट्रवादी राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायचं, म्हणून माझी त्यांची चर्चा चालली। हे होते महादेव जानकर, जे आता माढ्यातून जे आहेत ते कदाचित राष्ट्रपतीचे उमेदवार असू शकतात। तशी प्रकारची चर्चा देखील जी आहे ती त्यांनी शरद पवारांसोबत केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।